नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजार भाव या चॅनल मध्ये मी श्रीकांत आपलं सर स्वागत करत आहे। आज दिनांक 6 एप्रिल 2026 वार सोमवार गोलटेकडी मार्केट पुणे। आज मार्केट मध्ये फुलांच्या दरामध्ये काय बदल झालेले पाहायला मिळतात हे आपण सविस्तर पाहणार आहोत। त्याचबरोबर इतरही काही शेतमालाचे दर काय पाहायला मिळतात हे आपण सविस्तर पाहणार आहोत। त्याचबरोबर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून गोलटेकडी मार्केट यार्ड पुणे येथील शेतमालाचे दर रोज पाहायला मिळतील। झेंडूची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 12 रुपयापर्यंत उच्चांकी दर झेंडूसाठी पाहायला मिळते। हलक्या मालासाठी 7 ते 8 रुपयापासून देखील झेंडूचे दर पाहायला मिळतात। शेवंतीची आवक देखील आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते। चांगल्या क्वालिटीमध्ये 35 ते 36 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील आपल्याला शेवंतीचे दर पाहायला मिळतात। राष्ट्राची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 70 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या मालासाठी 30 ते 40 रुपयापासून देखील राष्ट्रसाठी दर पाहायला मिळते। बिजलीची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 40 तर हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील बिजलीसाठी दर पाहायला मिळते। गुलछडीची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः 50 तर हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील दर पाहायला मिळते। पासलीची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 10 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 4 ते 5 रुपयापासून देखील पासलीचे दर पाहायला मिळतात। तुकडा गुलाबची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 70 ते 75 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या मालासाठी 40 ते 50 रुपयापासून देखील तुकडा गुलाबसाठी दर पाहायला मिळते। पिंडीचे तसे ब्ल्यूटीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये। त्याचबरोबर गोल्डन डीजे आणि टेस्टचे दर जे आहेत आपल्याला बरेच दिवसापासून चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 10 तर हलक्या मालासाठी 5 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात। डच गुलाबची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये। डच गुलाबसाठी साधारणतः दर जे आहे 50 तर हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील गुलाबासाठी दर पाहायला मिळतात। सनफ्लावरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 20 तर हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतो। कांद्यांची आवक मार्केटमध्ये आपल्याला साधारणतः 70 गाड्यांची आवक कांद्यांसाठी झालेली पाहायला मिळते। त्याचबरोबर दर ही आपल्याला चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये कलर आणि गोळ्या असलेल्या कांद्यासाठी साधारणतः 12 ते 13 रुपयाच्या दरम्यान आपल्याला दर पाहायला मिळतोय। तर हलके माल जे ते 7 ते 8 रुपयापासून देखील आपल्याला विक्री होताना पाहायला मिळतात। लहान साईज मध्ये चिंगळी कांद्यासाठी 5 ते 6 रुपयापासून देखील आपल्याला चिंगळी कांद्यांचे दर पाहायला मिळतात। आवक मार्केटमध्ये थोडीफार कमी जास्त झालेली पाहायला मिळते। त्याचबरोबर दर हे आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये 13 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळतात। टोमॅटोची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये 14 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलके माल जे ते साईज नुसार आपल्याला दर जे आहे 5 रुपयापासून देखील आपल्याला लहान बोगी साईज मध्ये आपल्याला टोमॅटोचे दर पाहायला मिळतात। आवक मार्केटमध्ये बरेच दिवसापासून मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। त्याचबरोबर दर ही आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये 14 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। वालगेवड्याची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर क्वालिटीमध्ये 35 तर हलक्या मालासाठी 25 रुपयापासून देखील वालगेवड्याचे दर पाहायला मिळतात। बीनची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये बीनसाठी साधारणतः दर जे येते 30 ते 32 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो। हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतोय। फाफडाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये फाफडासाठी साधारणतः 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो। हलक्या मालासाठी 15 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात। शिमला मिरचीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये शिमला मिरचीसाठी साधारणतः दर जे आहे 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी 15 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात। काकडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये काकडीचे दर जे आहे साधारणतः 18 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। तर पांढऱ्या तसेच हिरव्या तसेच चायना काकडीचे दर आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये 18 तर हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील काकडीसाठी दर पाहायला मिळते। वांग्यांची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये वांग्याचे दर जे आहेत 16 ते 18 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी 7 ते 8 रुपयापासून देखील वांग्यासाठी दर पाहायला मिळतात। भेंडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये भेंडीसाठी साधारणतः दर जे आहेत 40 तर हलक्या मालासाठी 20 ते 25 रुपयापासून देखील भेंडीचे दर पाहायला मिळतो। पुणेरगावची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 50 तर हलक्या मालासाठी 20 ते 25 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात। दुधी भोपळ्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये दुधी भोपळ्यासाठी साधारणतः 18 तर हलक्या मालासाठी साधारणतः दर जे आहे 8 ते 10 रुपयापर्यंत दर पाहायला मिळतो। कारल्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये कारल्यासाठी साधारणतः 20 ते 22 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो। हलक्या मालासाठी 14 ते 15 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात। डांगरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये डांगरसाठी साधारणतः दर जे आहे 10 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी 6 रुपयापासून देखील डांगरचे दर पाहायला मिळतात। तोंडल्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये तोंडल्यासाठी साधारणतः दर जे आहे 25 तर हलक्या मालासाठी 15 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात।
चवळीची शेंगाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 20 तर हलक्या मालासाठी 12 ते 15 रुपयापासून देखील दर पार होते. फ्लावरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 12 तर हलक्या मालासाठी 7 रुपयापासून देखील दर पार होते. कोबीची क्वालिटीनुसार दर जे आहे ते चांगल्या क्वालिटीमध्ये 5 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 3 रुपयापासून देखील आपल्याला दर पार होते. कोथिंबीरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये गावरान कोथिंबीरसाठी साधारणतः 7 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 5 रुपयापासून देखील दर पार होते. त्याचबरोबर विलायती कोथिंबीरसाठी साधारणतः 3 रुपयापासून ते 5 रुपयापर्यंत आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये विलायती कोथिंबीरचे दर पार होतात. त्याचबरोबर मेथीची आवक कमी झाल्याचा परिणाम आपल्याला मेथीच्या दरावरती आज पाहायला मिळते. चांगल्या क्वालिटीमध्ये 12 तर हलक्या मालासाठी 6 ते 7 रुपयापासून देखील मेथीसाठी दर पार होते. हिरवी मिरचीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये हिरवी मिरचीसाठी साधारणतः 45 ते 50 रुपयापर्यंत टॉप क्वालिटीमध्ये उच्चांकी दर पार होते. त्याचबरोबर हलके माल जे 30 ते 32 रुपयापासून देखील आपल्याला हिरवी मिरचीसाठी दर पार होते. आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. मोठ्या प्रमाणावरती आवक आपल्याला हलक्या मालांची तसेच मोठ्या प्रमाणावरती मिरचीची आवक झालेली पार होते. त्याचबरोबर पोपटी मिरचीची आवक या ठिकाणी आपण पाहायला मिळते. त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः 20 ते 22 रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होते. हलक्या मालासाठी 15 रुपयापासून देखील आपल्याला पोपटी मिरचीसाठी दर पार होते. पपईची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पपईसाठी 15 ते 16 रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होते. हलक्या मालासाठी 6 ते 7 रुपयापासून देखील पपईसाठी दर पार होतात. खरबूजची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये खरबूजसाठी साधारणतः दर येते चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होते. हलक्या मालासाठी 10 ते 15 रुपयापासून देखील आपल्याला खरबूजसाठी दर पार होते. आवक कमी झाल्यामुळे दरामध्ये आपल्याला सुधारणा पाहायला मिळते. कलिंगडची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये कलिंगडच्या दरामध्ये थोडाफार बदल पाहायला मिळते. आज चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 11 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या मालासाठी 6 ते 7 रुपयापासून देखील कलिंगडसाठी दर पाहायला मिळते. लिंबांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये 100 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या मालासाठी 70 ते 80 रुपयापासून देखील लिंबांसाठी दर पाहायला मिळतात. पेरूची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पिंक तायवान तसेच व्हीएनआर पेरूसाठी साधारणतः दर येते. तेच तर हलक्या मालासाठी 10 ते 15 रुपयापासून देखील आपल्याला पेरूसाठी दर पार होते. कलिंगड पेरूचे दर हे आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये 100 ते 110 रुपयापर्यंत उच्चांकी पार होतात.